राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सह्याद्रीच्या कुशीतून वळणावळणानं धावणारा मुंबई पुणे मार्ग, धुक्यानं झाकलेले डोंगर, पावसाच्या सऱ्यांनी भिजलेली दऱ्या आणि त्या निसर्गाच्या साक्षीनं चालणारा मानवाचा प्रवास. पण या सौंदर्यामागं दडलेली होती एक वेदना, अपघातांची, ट्रॅफिकची आणि वेळेच्या न थांबणाऱ्या धावपळीची. आणि म्हणूनच या साऱ्या कथेला नवा अध्याय देण्यासाठी उभा राहिलाय मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट. एक असा मार्ग जो फक्त अंतर कमी करत नाही तर आयुष्याला नवी दिशा देतोय. घाटातील वळणात अडकलेलं आयुष्य. खोपोली ते लोणावळा हा घाट म्हणजे सह्याद्रीची काव्यरचना. पण या काव्याला कधी कधी दुःखाची किनारी लाभली. तीव्र वळणं, अचानक वाढणारी वाहतूक, पावसाळ्यातील भूस्खलन, या सगळ्यांमुळं हा मार्ग प्रवाशांसाठी एक परीक्षा ठरू लागला. वेळ थांबत नाही, पण या घाटात मात्र तो अडकत होता. कधी एखादा रुग्ण रुग्णालयात पोहोचायला उशीर करत होता, तर कधी एखादा कुटुंब प्रमुख अपघातात हरवत होता. ही फक्त रस्त्यांची नाही तर आयुष्याची कहाणी होती. मिसिंग लिंक विकासाचा धाडसी निर्णय. या समस्यांवर उत्तर म्हणून जन्म झाला मिसिंग लिंकचा. जुन्या 19 किलोमीटर घाटाला पर्याय म्हणून फक्त 13.3 किलोमीटरचा नवा, सरळ आणि सुरक्षित मार्ग उभारण्यात आला. हा प्रकल्प उभारलाय महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी. एक दूरदृष्टी, एक स्वप्न आणि एक धाडस यांचा संगम. 6,795 कोटींचा हा प्रकल्प केवळ आकड्यांचा खेळ नाही तर प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. इंजिनिअरिंगचा अद्भुत आविष्कार. हा मार्ग म्हणजे केवळ डांबरी पट्टा नाही तर मानवी बुद्धिमत्तेचा आणि तंत्रज्ञानाचा एक भव्य उत्सव आहे. बोगदे, पर्वतांना छेदणारी जिद्द. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीचे बोगदे, त्यातला 8.8 किलोमीटरचा बोगदा म्हणजे जणू पर्वताच्या हृदयातून काढलेली वाट आहे. अंधारातही प्रकाश देणारी यंत्रणा आणि संकटातही सुरक्षितता देणारी रचना. हे बोगदे म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे. टायगर व्हॅली ब्रिज, आकाशाची स्पर्धा. 180 मीटर उंचीवर उभा असलेला ब्रिज जणू सह्याद्रीच्या खांद्यावर टेकलेलं आधुनिकतेचं स्वप्न आहे. हा पूल केवळ दऱ्या ओलांडत नाही तर भीती आणि विश्वास यांच्यातील अंतरही मिटवतोय. व्हायाडक्ट, दऱ्यांवर उभारलेले पंख. उंच पुलाच्या माध्यमातून रस्ता जणू हवेतून धावत असल्याचा भास होतो. हा प्रवास म्हणजे केवळ गाडीचा नाही तर कल्पनाशक्तीचं उड्डाण आहे. वेळेवर विजय, सुरक्षिततेची खात्री. या प्रकल्पामुळे प्रवास 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. पण ही फक्त वेळेची बचत नाही, हा एका आईचा दिलासा आहे की तिचं मूल सुरक्षित घरी पोहोचेल. हा एका रुग्णाचा विश्वास आहे की तो वेळेत उपचार घेईल. हा एका कामगाराचा आधार आहे की तो वेळेवर घरी परतेल. निसर्गाची सुसंवाद. पावसाळ्यातील भूस्खलन, धुके आणि ट्रॅफिक या सगळ्यांना उत्तर देणारा हा प्रकल्प निसर्गाशी संघर्ष करत नाही तर त्याच्याशी सुसंवाद साधतोय. विकासाची नवी दिशा. मुंबई आणि पुणे 2 आर्थिक केंद्र आता अधिक जवळ येणार आहेत. उद्योग, पर्यटन, व्यापार या सगळ्यांना मिळणार आहे वेगाचं नवीन पंख. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता केवळ एक रस्ता राहणार नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग ठरणार आहे. निष्कर्ष, फक्त रस्ता नाही तर आशेची वाट. मिसिंग लिंक म्हणजे फक्त 2 ठिकाणांना जोडणारा मार्ग नाही तर तो आहे वेळ आणि आयुष्य यांना जोडणारा पूल. भीती आणि विश्वास यांच्यातील अंतर कमी करणारी वाट आणि विकासाच्या दिशेनं टाकलेलं एक धाडसी पाऊल. सह्याद्रीच्या कुशीतून उगवलेली ही नवी वाट महाराष्ट्राच्या भविष्यातील उजेडाची खूण आहे. आणि कदाचित म्हणूनच हा प्रकल्प केवळ मिसिंग लिंक नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीतील सर्वात मजबूत कडी आहे. सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.